नमस्कार. विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सी ऑनलाईन एक्झामच्या विरोधामध्ये विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर एक पोल घेतला होता. त्या पोलमध्ये विद्यार्थ्यांनी काय पोल केलेला आहे किंवा विद्यार्थ्यांचं काय मत आहे ते पाहणार आहोत आणि माझा स्वतःचा एम-पी-एस-सी ऑनलाईन एक्झामला विरोध आहे. एम-पी-एस-सी आयोगाने ज्या काही ऑनलाईन परीक्षांचा ढाट घातलेला आहे तो रद्द करावा आणि पूर्वीप्रमाणेच एकच वेळ, एकच पेपर आणि ऑफलाईन पद्धतीने पेपर घ्यावेत. अतिशय पारदर्शकपणे एम-पी-एस-सीचं काम चालतं. एम-पी-एस-सीचा वेगसुद्धा कामाचा आता वाढलेला आहे. राज्यसेवेचा निकाल 22 दिवसामध्ये, गट बचा निकाल 17 दिवसांमध्ये, इतक्या कमी दिवसांमध्ये निकाल लावण्याचे रेकॉर्ड एम-पी-एस-सी स्वतःचेच तोडत आहे. तर एम-पी-एस-सीला हात जोडून विनंती आहे की ऑनलाईन एक्झामचा घाट बंद करा. कारण सगळ्या सरळ सेवा ज्या भरती आहेत त्या एम-पी-एस-सीनं घ्याव्यात असं आमचं का मत होतं की एम-पी-एस-सी ही पारदर्शक आहे आणि अतिशय छान पद्धतीनं परीक्षेचं आयोजन करतो, कोणताही भ्रष्टाचार होत नाही. परंतु आता असं झालं आहे की ज्या टी-सी-एससाठी म्हणजे ज्या ऑनलाईन एक्झाम आम्हाला नको होत्या म्हणून आम्ही एम-पी-एस-सीकडे गेलो होतो, तर एम-पी-एस-सीनंच आता ऑनलाईन परीक्षा टी-सी-एसकडे दिलेल्या आहेत. मग एवढं प्रयत्न करून फायदा काय? मग पूर्वी जसं टी-सी-एस, आय-बी-पी-एस घेत होतं त्या पद्धतीने एक्झाम घेतल्या तरी काय वाईट होतं. फक्त एवढंच झालं की फी तुमची कमी झाली. आधी 1,000 रुपये फी भरावं लागायची, आता ती फी कमी झाली एवढाच फरक. बाकी तुम्ही पण टी-सी-एस मार्फतच परीक्षा घेणार असाल तर मग एम-पी-एस-सीकडे परीक्षा द्यावी यासाठी जे मोठं आंदोलन उभं राहिलं, मोठी चळवळ महाराष्ट्रात झाली आणि त्याचं यश पण मिळालं. एम-पी-एस-सीकडे परीक्षा जाणार म्हणून सगळेजण आनंदी होते आणि अचानक एम-पी-एस-सीनं जाहीर केलं की आता सगळ्या परीक्षा ऑनलाईन होणार आणि त्या टी-सी-एस घेणार हे सगळं स्पष्ट झालेलं आहे. मग एवढं सारं करून मिळालं काही विद्यार्थ्यांना. आता आपण पहा की विद्यार्थ्यांनी जो पोल केलेला आहे त्याच्यात किती विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेच्या बाजूने आहेत आणि ऑफलाईन परीक्षेच्या बाजूने आहेत ते आपण चेक करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पहा, विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर पोल घेतला होता की एम-पी-एस-सीच्या परीक्षा कशा घ्याव्यात. पहिला ऑप्शन दिला होता ऑनलाईन घ्याव्यात, दुसरा ऑप्शन दिला होता ऑफलाईन घ्याव्यात आणि तिसरा ऑप्शन दिला होता कशी पण घ्या पण परीक्षा घ्या. तर 1815 विद्यार्थ्यांनी एकूण पोल केलेला आहे, वोट केलेला आहे. इथे पहा, वोटिंग जर आपण चेक केली तर 1815 इथं दिलेलं आहे आपल्याला. 1815 विद्यार्थ्यांनी वोट केलेला आहे. तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं मत काय पहा, तर 16% विद्यार्थी म्हणजे 1815 पैकी 298 विद्यार्थी म्हणत आहेत की ऑनलाईन परीक्षा घ्यावी. 71% विद्यार्थी, पहा ऑफलाईन पद्धतीला किती मोठा पाठिंबा आहे की 71% विद्यार्थी म्हणजे 1200 विद्यार्थी काय म्हणत आहेत की परीक्षा ही ऑफलाईन घ्यावी. एम-पी-एस-सीने याचा विचार करावा की 71% विद्यार्थ्यांचं मत आहे की परीक्षा कशी घ्यावी, ऑफलाईन घ्यावी आणि 15% विद्यार्थी असे आहेत 276 की कशी पण घ्या पण परीक्षा घ्या. तर यावरून एक अंदाज लक्षात येईल की बहुमत जे आहे ते ऑफलाईन पद्धतीच्या बाजूने आहे. त्यामुळं एम-पी-एस-सीनं किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं याचा विचार करावा. तुमच्या परीक्षा पद्धत पारदर्शक आहे, एकच वेळ, एकच पेपर हेच आम्हाला मान्य आहे. तर परत एकदा विचार करून पूर्वीच्या पद्धतीनंच एम-पी-एस-सीनं परीक्षा घ्याव्यात आणि जे काही एम-पी-एस-सीच्या ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये आंदोलनं सुरू आहेत त्या सगळ्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलचा. तर हेच मत मला या व्हिडिओमध्ये मांडायचं होतं आणि या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.